लोकाभिरामं रणरंगधीरं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परमपूज्य पारखे गावडे गुरुजी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने हा जो आपला आज आपण 41व्या वर्षात आहोत या सप्ताहाच्या, खूप मोठं काम आहे बरं का। 41 वर्ष पारमार्थिक एखादी गोष्ट सुरू ठेवणं बरं का, ते मोठं काम आहे। त्याच्यासाठी हा जो सप्ताह आहे याचा आज आपण आजचा पहिला दिवस बरं का, आजच्या 8 दिवसात आपल्याला इथे खूप साऱ्या गोष्टी श्रवणाला कीर्तनाला मिळणार आहेत। अशा गोष्टीने आपण अशाच मोठ्या संख्येने उपस्थित राहू बरं का पुढच्या उद्यापासून वगैरे। विठ्ठल विठ्ठल। आता 41 वर्ष झाली तुम्ही लोक श्रवण कीर्तन भजन करतात, त्याच्यामुळे कायने वाचने आणि मनाने तुम्ही जो परमार्थ केलेला आहे त्या सगळ्या परमार्थाला नमस्कार करतो। गायक वृंद वाद्यवृंदांना नमस्कार करतो आणि सेवेला प्रारंभ करूयात। सेवेसाठी घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि नामस्मरणाची महती साध्य साधन या सगळ्या गोष्टींचा विचार करणारा अभंग आहे। विठ्ठल कायनो हे केले, कायनो हे केले, का चिंतता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। योग याग तपे, योग याग तपे, कैली तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार। विठ्ठल अभंगाच्या विस्तीर्ण अर्थामध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर अभंगाचा सरळ अर्थ असा बरं का, की सर्व साधनांचे जे सार आहे ते म्हणजे नामस्मरण आहे
आणि ते नामस्मरण जे आहे ते किती थोरे त्याची महती हा अभंग सांगतो बरं का. आणि त्या नामस्मरणाच्या त्रिअक्षरी सोपा असलेला जो विठ्ठल हा जो हे जे नाम आहे ह्याचं नामस्मरण केल्यामुळे आपल्याला काय काय पुण्य मिळणार आहे, आपल्याला ह्या भवसागरातून आपण तरुण जाणार आहेत बरं का महाराज. ह्या सगळ्या गोष्टीचा हा अर्थ सांगणारा हा सरळ अभंग आहे. विठ्ठल अभंगाच्या प्रस्तावनेत जाताना एक गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे बरं का, की प्रस्तावनेत असा ह्याचा विचार करणं गरजेचं आहे की सुख, माणसाला जे सुख म्हणतो आपण बरं का, की सुखाची अपेक्षा सगळ्यांना असते. आता सुख कुणाला नकोय का मला सांगा, सगळ्यांना पाहिजे. देवाकडे हात जोडल्याच्या नंतर आपण काय मागतो की मला सुख दे. कुणी म्हणतं का असं की मला दुःख दे म्हणतो, नाही म्हणते. मग सुखाचा विचार करत असताना इथं सुखच का मागितलंय बरं का. म्हणजे आपण हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे छोटी, की आपलं जे मन आहे बरं का, मनुष्याचं जे मन आहे ते सुखाकडेच का धाव घेतं, दुःखाकडे का धाव घेत नाही. त्याचं कारण असं आहे महाराज, की सुख जी आहे ती आत्म्याची, मनुष्याची, जीवाची ही मूळ स्वरूप आहे, हे स्वस्वरूप आहे. म्हणजे तुम्ही जन्माला आल्यापासून तुमचं जे स्वस्वरूप जे आहे ते सुखाचं स्वस्वरूप आहे बरं का महाराज, दुःखाचं नाहीये. विठ्ठल मग आता स्वस्वरूपाकडे धाव घेतो म्हणजे काय होतं. मग आता गोष्टी कशा स्वस्वरूपाकडे धाव घेतात बघा बरं का. आता पाणी आहे, पाण्याला आपण काही तापमानात त्याला ठेवल्याच्या नंतर त्याचा बर्फ तयार होतो बरोबर. मग बर्फ जो आहे तो बर्फ तसाच ठेवल्याच्या नंतर तो तसा बर्फच राहतो का, नाही राहत. त्याचं काय होतं, त्याचं वाफ होती का, मग नाही होत. मग त्याचं काय होतं, पाणी होतं. का पाणी होतं, कारण पाणी हे त्याचं स्वस्वभाव आहे, स्वस्वरूप आहे बरं का. तसंच आपल्या आत्म्याची जे स्वस्वरूप आहे ते आहे आनंद, सुख बरं का. दुसरं इथं महाराज उदाहरण सांगताना सांगतात की स्वस्वरूपाचं जे उदाहरण आहे ना, तर साळींदर जो प्राणी असतो त्याच्या अंगाला काटे असतात बरं का. स्वरक्षणासाठी निसर्गाने त्याला अंगाला काटे दिलेले आहेत. मग आता काटे दाभणा एवढे मोठे आहेत महाराज बरं का, पण त्याला त्या काट्यांचा त्रास होत नाही कारण तो त्याच्या शरीराचा भाग आहे. जेव्हा तो साळींदराचे जी पावलं असतात ते नाजूक असतात बरं का महाराज. आता नाजूक पावलांनी जेव्हा साळींदर एखाद्या जंगलात गेलेला आहे, त्या पावलामध्ये समजा बारीकसा काटा, टाचणी एवढा जरी काटा साळींदराला लागला तरी त्याला प्रचंड दुःख होतं. मग आता इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, काटा कुठला मोठा आहे बरं, टाचणी एवढा मोठा आहे का दाबणा एवढा आहे, दाबणा एवढा काटा मोठा आहे बरोबर. मग आता त्याला दाबणा एवढा काटा शरीरावर असला तरी पण त्याला दुःख का होत नाही, कारण ते त्याचं स्वस्वरूप आहे. विठ्ठल मग आता इथं स्वस्वरूप आपलं जे सुख असल्यामुळे प्रत्येक मानव जो आहे तो, प्रत्येक जीव जो आहे तो सुखाचा विचार करतो बरं का महाराज. आता इथं आपण जेव्हा आम्ही जो लोक आहोत आपण देवासमोर उभं राहिल्याच्या नंतर आपण सुखच मागणार आहोत बरं का देवाला. पण पुराणात अशी काही लोक सांगितलीत त्यांनी दुःख मागितले बरं का देवाला. पुराणातली 2 उदाहरणं आहेत ज्यांनी दुःख मागितलंय. तर आता लाक्षणिक अर्थाने ते दुःख आहे. कसं दुःख आहे, पहिलं उदाहरण आहे कुंतीचं बरं का. कुंती सगळ्यांना माहिती आहे, आपण महाभारत ऐकलेले वाचलेली लोक आहोत बरं का. आता कुंतीनी जेव्हा महाभारत संपलेलं आहे बरं का, युद्ध संपलेलं आहे बरं का, सगळ्या युद्ध संपलेलं आहे, पांडव विजयी झालेले आहेत बरं का. कृष्ण भगवानांनी जे राज्य आहे ते राज्य पांडवांच्या स्वाधीन केलेलं आहे, धर्मराजाच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि ते कृष्ण भगवान निघालेले आहेत माघारी. आता निघालेले असताना कुंती त्यांचा रथ अडवते आणि रथ अडून कुंती त्यांना म्हणते भगवान थांबा, नका जाऊ म्हणतात बरं का. मग भगवान म्हणतात आता काय पाहिजे बा, आता तुम्हाला तर मी सगळं दिलेले, राज्य दिलेले, सगळं दिलेले, आता काय राहिले, आता जाऊ द्या आम्हाला घरी नाही का. मग ते म्हणते की नाही म्हणे, मग तसं असेल तर आम्हाला तुम्ही काय करा, हे राज्य वगैरे नको, आम्हाला दुःख द्या. का दुःख द्या, कारण ते दुःख दिल्याच्या नंतर ते दुःख निवारण्यासाठी तुमची जी आहे ना, तुमचे आम्हाला सहवास लावेल. मग हे दुःख निवारण्यासाठी लागणारा सहवास पाहिजे म्हणून कुंतीने इथे दुःख मागितले. मग लाक्षणिक अर्थाने जरी ते दुःख असेल तरी ते दुःख मागण्यासाठी मागितले का महाराज, नाही, ते सुखप्राप्तीसाठी कुंतीने त्यांचा रथ हाडून दुःख मागितलेले बरं का. विठ्ठल दुसरं उदाहरण जे सांगितलंय बरं का पुराणात ते म्हणजे रंती राजा. आता तो रंती राजा जो आहे, रंतीदेव राजा जो आहे, तर त्यांचं उदाहरण असं आहे, राजाचं अमाप संपत्ती, राजा आहे बरं का, मोठं राज्य आहे, अमाप संपत्ती आहे, ऐश्वर्य संपूर्ण राजा आहे बरं का. राजा जरी असला तरी त्याच्यामध्ये वैराग्याची भावना आहे. वैराग्याची भावना असल्यामुळे राजाने एक व्रत करायचं ठरवलं बरं का महाराज. त्या व्रताचं नाव आहे आयचित व्रत.
त्या आयेची जे व्रत असतं ना ते व्रत 48 दिवसाचं व्रत आहे बरं का. त्या व्रताचा अशी आहे गंमत की त्या व्रतामध्ये तुम्हाला सगळं जे तुमचं घरदार धनधान्य सगळं जे आहे ते सोडून तुम्हाला अलिप्त व्हायचंय. आणि मग मग उपजीविकेचं काय मग उपजीविकेसाठी जे काही लोक तुम्हाला देतील बरं का, माधुकरी जे काही लोक देतील, तर न मागता मिळणारी माधुकरी जी आहे ती खाऊन उदरनिर्वाह करायचं, असं त्या व्रताचं स्वरूप असतं. विठ्ठल. तर आता राजाने ते व्रत करायचं ठरवले. आता आजकाल आपल्या इथं पण ते व्रत करतात बरं का, बरेचसे लोक मी ऐकलेत. पण त्याच्यात गंमत अशी, मेख अशी आहे त्या व्रतामध्ये. तर ते व्रत करण्याच्या आधी सगळेजण पाहुण्यांना फोन करून सांगणार आहेत बरं का, माझं 12 तारखेपासून व्रत सुरू आहे बरं का, मला काय मागायला जमणार नाही, त्याच्यामुळे 13 तारीख तुझ्याकडे, 15 तारीख तुझ्याकडे, असं सगळ्यांकडे तारखा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिथं त्या तुम्हाला कोणाला मागायचा प्रश्न येत नाही, घरीपोत जेवण होतंय व्यवस्थित. तर ते हे व्रत तसं नव्हतं बरं का राजाचं व्रत म्हणजे वैराग्य संपूर्ण राजा होत होता तो, त्याच्यामुळे त्याचं व्रतही तसंच आहे. व्रतामध्ये त्यांनी वनात गेलेलं आहे, कोणाला काही मागणे नाहीये, सांगणे नाहीये बरं का, नामस्मरण करतोय भगवंताचं. आणि पूर्ण 48 दिवस झालेले महाराज, काही खाण्यापिण्यास काही मिळालेलं नाही, कुठलीही माधुकरी मिळालेली नाही 48 दिवस बरं का. आपण 1-2 दिवसाचा विचार करून बघा काय होतं. त्यामुळे त्यांनी 48 दिवस त्यांना काही मिळालेलं नाही बरं का खायला. आता त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर काय झाले, 48व्याच दिवशी नेमकी देवाला कळालं की अरे नाही, हा भक्त जरा पक्का दिसतोय बरं का, ह्याची परीक्षा घ्यायला पाहिजे. म्हणून मग देवानी काय केलं, देवानी वेश बदलून त्यांना माधुकरी दिलेली आहे बरं का, त्यांना खायला प्यायला व्यवस्थित सामान दिलेले. मग आता ते आलेलं जे अन्न आहे ते बघून राजा खुश झालेला आहे. राजा म्हणला तो म्हणला देवाची कृपा झाली म्हणे, आपल्याला काही नाही मिळालं तरी शेवटच्या दिवशी का होईना आपल्याला खायला अन्न मिळालेलं आहे बरं का, मग देवाची आपल्यावर कृपा भरपूर आहे म्हणे बरं का. मग आता ते जसे सगळे त्यांचं कुटुंब खायला बसणार तेवढ्यात तिथे एक याचक आलेला आहे. तो याचक म्हणजे तोच आहे, देवच आहे, ज्यांनी त्यांना अन्न दिलेले. मग ज्यांनी दिलं तोच काढून घ्यायला आलेला आहे बरं का, वेश बदलून परत. मग तिथं आल्याच्या नंतर देवानी म्हटले की अरे राजा म्हणे मी भुकेला आहे बरं का, मी याचक आहे, तुझ्या दारात आलोय, तुझ्यापाशी आलोय, मी भुकेला आहे, मला तुला अन्न द्यावं लागेल खायला. मग आता असं म्हटल्याच्या नंतर रणती राजांनी एका म्हणजे क्षणाचाही विलंब न करता ते जे अन्न त्याच्यापाशी होतं बरं का, राजापाशी 48 दिवस भुकेले राजेला मिळालेलं अन्न आहे ते अन्न जे आहे त्याने हसत ते अन्न दिलेलं आहे पुढे. मग आता ते अन्न दिल्याच्या नंतर तो एकदमच हसायला लागला बरं का महाराज. हसायला लागल्यावर मग त्याला याचकाला वाटलं अरे काय असं का करतोय म्हणे, तर तुझं तर अन्न गेलेलं आहे, तू इतक्या दिवसाचा उपाशी आहेस आणि तुला अन्न आज खायला नाही मिळणार आहे, तरी हसतो कशामुळे बरं. नाही म्हणे देवाची खूप कृपा आहे बरं का माझ्यावर म्हणे. कशामुळं, मग म्हणे 48व्या दिवशी आज मला अन्न मिळाले बरं का, आणि त्या दिवशी तुम्ही याचक म्हणून आलेले. जर तुम्ही कालपर्यंत माझ्याकडे आले असता तर मला तुमच्याकडे द्यायला काही नसतं, त्याच्यामुळे आज जेव्हा माझ्याकडे काही आहे त्यावेळेस तुम्ही आलेले आहात बरं का माझ्याकडे. विठ्ठल. आता इथं राजा हसलेला आहे, देवाला पण कळालं बरं का, नाही भक्त पक्का आहे बरं का हा. मग देव परत स्वस्वरूपात आलेला आहे, दर्शन दिलेलं आहे. देव म्हणला माग म्हणा काय, आता मी खुश आहे तुझ्यावर, माग तुला काय मागायचंय. मग तेव्हा रंती काय म्हणतो, तो म्हणतो की माझ्या प्रजेला तुम्ही सुखी करा, त्यांचं जे काही दुःख आहे ते मला द्या. मग असं का म्हटलेलं आहे त्यांनी, दुःख मागितलं ते कशासाठी, राजाचा धर्म काय, प्रजा ही सुखी झाली पाहिजे. मग प्रजा जर सुखी असेल तर राजा सुखी आहे. मग हे दुःखाचं जरी मागणं असेल तरी पण ते तसं लाक्षणिक दुःखाचं मागणं आहे, पण ते असताना सुखाचं मागणं आहे. विठ्ठल. आता इथे विचार केला ना, सुखाचे जे प्रकार आहेत ते वेगळे वेगळे आहेत. आपल्या सुखाचा प्रकार वेगळा आहे बरं का, संतांचे सुखाचे प्रकार वेगळे आहेत. संत कधी सुखावतात, संत जेव्हा आपल्यासारखी भक्त मंडळी आहेत त्यांना जेव्हा दुःख निवारण त्यांचं होईल तेव्हा संत सुखी होत असतात बरं का. माऊली आपल्या पसरदानात काय म्हणतात, दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. आणि हे झाल्याच्या नंतर माऊली काय म्हणतात, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. म्हणजे काय, जेव्हा तुमच्या आमच्यासारखे जे दुरित आहेत, गरीब लोक आहेत बरं का, त्या लोकांचं जेव्हा त्यांचं तिमिर जाईल, त्यांच्या जीवनातला अंधकार जेव्हा नाहीसा होईल बरं का, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी सुखी होईल बरं का. विठ्ठल. मग अशा सुखाचे प्रकार आहेत. मग शास्त्र काय म्हणतं, नेमकं सुख म्हणजे नेमकं काय,
बरं का. सुखाचं आपण म्हणतो सुख पाहिजे, सुख स्वरूप आहे, मान्य आहे. पण सुख म्हणजे नेमकं काय? मग सूक्ष्म विचार केल्याच्या नंतर शास्त्रांनी हे उत्तर दिलेलं आहे, सुख म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजे सुख. विठ्ठल. आमचे चोखोबा महाराज म्हणतात सुखाचे सुख जे आहे ना ते आमचे पंढरीश परमात्मा भगवान पांडुरंग आहेत बरं का. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे सुखाचे उभे चंद्रभागे चंद्रभागे सारे समचरणी उभे समचरणी उभे महाराज काय म्हणतात सुखाचे जे सुख आहे बरं का ते कोण आहे? चंद्रभागेच्या तट्यावर असलेला आपला भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग आहे बरं का. मग आता परमात्मा म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजेच परमात्मा आहे. मग आता हे परमात्म्याची प्राप्ती किंवा सुखाची प्राप्तीसाठी आपण तुम्ही आम्ही जण जे झटतायत बरं का ते म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जर परमात्मा प्राप्ती करायची असेल तर काय करावं लागेल बरं? त्याच्यासाठी महाराज म्हणतात परमात्माची प्राप्ती जी आहे बरं का तो प्रयत्नशील असल्यावर माणूस परमात्मा प्राप्त होतो बरं का. आणि प्रयत्न साध्य आणि अदृश्य साध्य अशा दोन गोष्टी आहेत बरं का प्रयत्नाच्या. आता अदृश्य साध्य गोष्टी ज्या आहेत त्या संसारात आपण जे काही प्रयत्न करतो ते सगळे अदृश्य साध्य आहेत आणि जे परमार्थात आपण प्रयत्न करतो ते प्रयत्न साध्य गोष्टी आहेत. विठ्ठल. बरं आता अदृश्य साध्य गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो बरं का संसारातल्या गोष्टींना जेव्हा आपण प्रयत्न करून मिळवायचा अट्टहास करतो तेव्हा त्या मिळतात मिळत नाहीत हे तुमच्या आमच्या हातात नाही, म्हणून त्याला अदृश्य साध्य म्हणतात बरं का. म्हणजे आता सोपं उदाहरण सांगायचे म्हणजे आपण बोर घेतलेला आहे बरं का, खाली चाललेत बरं का 400 350 400 450 फूट खाली चाललेले आहे, पण पाणी लागणारे तुमच्या आमच्या हातात आहे का? नाहीये. प्रयत्न तुम्ही मात्र 100% करताय. म्हणजे जर ह्या अर्थाने आपण बघितलं तर प्रयत्न तुमचे बरोबर आहेत पण त्याचं फळ मिळेलच का संसारात हे सांगता येत नाही, म्हणून त्याला अदृश्य साध्य म्हणतात बरं का. विठ्ठल. पण या उलट शास्त्र काय म्हणतं? शास्त्र सांगतं की जे परमात्म्याची प्राप्ती आहे ती प्रयत्न साध्य आहे. प्रयत्न साध्य म्हणजे काय? जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल त्यावेळेस त्याचं फळ हे तुम्हाला नक्की मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर परमात्म्याचं स्मरण केलं, परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तुम्हाला हे परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. आता इथं भक्तांनी विचारलं महाराज तुम्ही सांगताय बरं का तुम्ही प्रयत्न साध्य आहे, तुम्ही प्रयत्न भरपूर करताय. तुकाराम महाराजांना म्हणाले भक्त प्रयत्न तर तुम्ही भरपूर करताय महाराज, तुम्ही रात्रंदिवस भजन करताय, रात्रंदिवस नामस्मरण करताय, तुम्हाला दुसरं तुम्ही काय काम नाही करताय फक्त भजन नामस्मरण करताय रात्रंदिवस, आणि असं असताना मग म्हणाले की तुमचं मग तुम्हाला मिळालंय का हा प्रयत्न साध्य असलेला भगवान परमात्मा त्याची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे काय? तर महाराज म्हणतात हो आम्हाला प्राप्ती झालेली आहे म्हणे. पण म्हणे प्राप्ती झाली आहे तर मग प्राप्ती होऊन त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलंय बाबा, काय काय नाही केले किंवा काय काय केलेले, तुम्हाला त्यांचा कसा फायदा झालेला आहे हे महाराज अभंगाच्या पहिल्या
महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, कायनो हे केले, कायनो हे केले एका चिंतता विठ्ठले. महाराज म्हणतात की अहो काय, महाराजांना जेव्हा प्रश्न विचारला भक्तांनी की काय केलं बरं विठ्ठलाने तुमच्यासाठी, मग तुम्ही एवढं नामस्मरण करतात. मग महाराजांनी तिथं उत्तर दिलेलं आहे बरं का. पण तुम्ही जर आपण बारकाव्याने जर हा अभंग पाहिला, त्याच्यात महाराज उत्तर म्हणजे असं प्रश्न विचारतात परत, काय नो हे केले. मग म्हणजे उत्तराचे पण शास्त्राने काही प्रकार सांगितलेत बरं का उत्तर द्यायचे. मग पहिलं उत्तराचा प्रकार असा असतो की मुकसंमती, मुकसंमती द्यायची. दुसरा उत्तराचा प्रकार असतो ती लाक्षणार्थ संमती, लाक्षणार्थ उत्तर बरं का. आणि तिसरा जो प्रकार आहे तो प्रश्नार्थक बरं का. मग आता पहिल्या प्रकारचा जेव्हा मुकसंमतीचा आपल्याला माहिती आहे की कोणी काय म्हटलं की काय नाही म्हटलं ते त्याला मुकसंमती आपण म्हणतो बरं का. दुसरा जो उत्तर देण्याचा प्रकार आहे म्हणजे कोणी प्रश्न विचारला आणि त्याला उत्तर द्यायचे, त्याला म्हणायचं लाक्षणार्थ उत्तर. लाक्षणार्थ उत्तर कसं असतं, आता समजा महाभारतातला एक छोटासा प्रसंग आपण पाहिला की युद्ध चालू आहे बरं का. रणांगणात मोठं युद्ध चालू आहे, कौरव पांडवांचं मोठं युद्ध सुरू आहे आणि संजय आणि धृतराष्ट्र जे आहेत ते बसलेले आहेत आणि धृतराष्ट्र विचारतायत की संजय काय झालंय बरं, संग्रामावर काय चाललंय, युद्ध संग्रामावर तिथे काय चाललेलं आहे, काय आत्ता परिस्थिती कशी आहे. मग संजय त्यांच्या दिव्य दृष्टीने तिकडचं जे काय आहे चाललेलं गोष्टी त्या बघून सांगण्याचा प्रयत्न तिथे धृतराष्ट्राला करतात. आता धृतराष्ट्र जेव्हा बघत असताना संजयाला प्रश्न विचारतात आणि त्याला म्हणतात बरं आत्ताची जी आत्ताची कंडिशन आहे बरं का, ती बघून काय तुम्हाला वाटतं कोण जिंकेल युद्ध, आत्ताचं जे स्थिती आहे त्या स्थितीला पाहून तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल युद्ध. मग आता इथं संजयाला द्विधा अवस्था तयार झाली. पण आता मालकाच्या विरुद्ध बोलावं की बाबा कौरव हरणार आहेत बरं का. तर मग प्रश्न आहे की बा आता दुसऱ्या दिवशीपासून फायर करायचे आपल्याला, फायर म्हणजे नोकरीवरनं काढून टाकायचे बरं का. किंवा मग समजा खरं बोललं की कौरव हरणार आहेत तर मालक नाराज होणार आहेत आणि जर खोटं बोललं तर त्याला पाप होईल. मग आता संजय म्हणलं की आता कसं काय करायचं, म्हणून त्यांनी सरळ उत्तर देण्याच्या ऐवजी लाक्षणार्थ उत्तर देण्याचं ठरवलं. मग लाक्षणार्थ उत्तर कसं दिलं की तेथे काय काय लक्षणं दिसत आहेत, काय काय प्रकार दिसतोय संग्रामावर, तसं सगळं त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते काय म्हणाले, ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धारी पार्थ एकत्र आहेत ना ती बाजू जिंकणार आहे विठ्ठल. असं म्हटल्याच्या नंतर ह्याला म्हणायचं लाक्षणार्थ उत्तर, म्हणजे जे काय दिसतंय त्याच्या प्रकाराला बघून उत्तर सांगणं त्याला म्हणायचं लाक्षणार्थ. आता तिसरा प्रकार जो आहे जो महाराज ह्या अभंगात वापरतात बरं का, तो म्हणजे प्रश्नार्थक उत्तर. आता प्रश्न विचारलाय प्रतिप्रश्न बरं का, प्रतिप्रश्न म्हणूयात त्याला. प्रतिप्रश्न उत्तराला प्रतिप्रश्न करणे हा तिसरा प्रकार आहे उत्तराचा. मग तो कसा, आता तुम्हाला शेतकरी माणसं आहेत आपण सगळे, शेतकऱ्यांना विचारलं का म्हणे तुमच्या आयुष्यात पाण्याचं महत्व कसं आहे बरं, पाणी म्हणजे काय तुमच्यासाठी. मग शेतकरी माणूस काय म्हणणार आहे, काय सांगायचं आता पाणी म्हणजे आमच्यासाठी काय बरं महाराज, काय सांगायचं बरं. काय सांगायचं म्हणजे काय सांगायचं असं विचारत नाही, तो सांगतोय की काय काय सांगू, इतकं सगळे पाणी आमच्यासाठी विठ्ठल. मग याला म्हणायचं प्रतिप्रश्नाने केलेलं उत्तर. तसं महाराज सांगतात ह्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये
की तुम्ही म्हणताय की नामस्मरण केल्याने आम्हाला विठ्ठल भेटलेला आहे, तर विठ्ठलाने तुमच्यासाठी काय काय केले? मग महाराज म्हणतात अहो काय नव्हे केले, काय काय नाही केलं त्यांनी, बरं का. मग पहिले तर त्यांनी उच नीच असा काही भेट ठेवला नाही, बरं का. मग महाराज काय म्हणतात, उच नीच काही नेणे भगवंता बरं का. मग महाराज म्हणतात काय 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 नाही केलं. आता महाराज ते म्हणले एवढा मोठा अभंग आहे तो म्हणायचं म्हणजे आपल्याला अजून 10 मिनिटं जातील, बरं का. पण आपण थोडक्यात त्याचा अर्थ पाहूयात की काय काय नाही केलं, बरं का. काय काय नाही केलं महाराजांनी. भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंगाने काय काय नाही केले बरं. एक तर उच्चनीचा असा काही भेट ठेवलेला नाही. दुसरी गोष्ट दासीपुत्र असलेल्या विदुर काकांच्या घरी कण्या बक्षिले आहेत, बरं का. त्याच्यानंतर काय केले, राक्षस कुळात जन्म झालेला जो प्रल्हाद आहे तो भक्त प्रल्हादाला तिथं वाचवलेलं आहे, बरं का. त्याला त्याचं रक्षण केलेलं आहे. मग पुढे जाऊन काय सांगितलंय, मग चर्म रंगू लागे रोहिदास सांगितलं. म्हणजे मग रोहिदास महाराजांच्या सोबत त्यांनी चर्माला रंग लावायला विठोबा होते, बरं का. त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर अजून काय काय सांगितले, बरंच काय. कबीराचे मागे विणी शेले, बरं का. मग कबीराचे शेले विणले. सजन कसं विकू लागे मासे, मग त्याच्या पुढे माया सावत असं खुरपू लागे. असे भरपूर गोष्टी सांगितल्यात. इतकं काय काय केलंय महाराज. तुम्हाला काय काय सांगावं काय केलंय विठ्ठलाने. विठ्ठल बरं मध्ये एवढं सगळं केलंय, मग कसं काय केलंय, का केलंय. मग ते महाराज असं म्हणतात की एवढं सगळं विठुरायाने केले त्याचं कारण असं आहे की आम्ही त्याचं चिंतन केले. एका चिंतता विठ्ठले, म्हणून आम्ही काय केलंय, त्याचं चिंतन केल्याच्या नंतर या चिंतनाच्या नंतर त्यांना मिळालेले हे फळ आहे विठ्ठल. आता इथं चिंतन म्हणले, बरं का. नामस्मरण का नाही म्हणले, समजा जप का नाही म्हणले, नामस्मरण का नाही म्हणले, चिंतन म्हटले, बरं का. चिंतता विठ्ठले. मग चिंतन जेव्हा म्हणतो आपण तर चिंतन असं तसं होत नाही, बरं का. चिंतन करण्यासाठी तुमच्या आत्म्यातून, बरं का, अंतःकरणातून चिंतन झालं पाहिजे. बरं, चिंतन नुसतं अंतःकरणातून होऊन चालत नाही. शास्त्र सांगतं अंतःकरणाचे 4 भाग आहेत, बरं का. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग आता हे 4 भागांना शास्त्रामध्ये अंतःकरण चतुष्टी म्हणतात, बरं का महाराज. मग आता अंतःकरण चतुष्टी जे असते, मग हे जे तुमचं चिंतन आहे विठ्ठलाचं, ते चिंतन फक्त मनातून झालेलं चालणार आहे का, नाही चालणार आहे. बुद्धीतून नाही चालणार आहे. अहंकार असून चिंतन केलेलं नाही चालणार आहे. मग चिंतन जे होतं ते चित्तातून झालेल्या गोष्टीला चिंतन असं म्हणतात विठ्ठल. अंतःकरणाच्या चित्तातून झालेल्या गोष्टीला चिंतन असं म्हणतात. मग एका चिंतता विठ्ठले. मग इथं म्हणलं की चिंतन, चिंतन या शब्दाचा अर्थ खूप याच्यावर आपल्याला बरंचसं बोलता येईल, बरं का. चिंतन जर बघितलं ना महाराज तर चिंतन काय असतं, चिंतने तद्रूपता असं म्हटलं, बरं का. मग चिंतने तद्रूपता म्हणजे काय, चिंतन केल्याच्या नंतर तुम्ही त्या स्वस्वरूपाला जाता ज्याचं तुम्ही चिंतन करता आहात विठ्ठल. रामायणातला गोड प्रसंग, गोड संवाद आहे, बरं का. चालता चालता बघून जाऊयात. आता चिंतनाचा विषय निघालेला आहे. तर सीतामाई ज्या आहेत, सीतामाईंना पकडून आणलेले रावणाने, बरं का. अशोक वाटिकेमध्ये डांबून ठेवलेले. आजूबाजूला सगळ्या राक्षसी आहेत, राक्षसिणी आहेत आजूबाजूला सीतामाईंच्या. आणि सीतामाई एका वृक्षाच्या खाली बसलेल्या आहेत. सीतामाईंना रडू आलेलं आहे, खूप रडू येत आहे. मग ते रडतायत, मोठमोठ्याने शोक करतायत सीतामाई, बरं का. मग आता शोक केल्याच्या नंतर तिथे एक राक्षसीण होती, तिचं नाव आहे त्रिजटा, बरं का.
त्रिजटा अशी होती की तिच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे तिला साक्षात्कार झाला आणि तिला कळालं की ह्या ज्या सीतामाई आहेत हे अशी तशी स्त्री नसून ही आदिमाया आहे बरं का महाराज. मग त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलं की ही अशी तशी स्त्री नाही आहे कुणी रावणाने पळून आणलेली, ही आदिमाया आहे. त्याच्यामुळे त्रिजटा जी आहे त्याच्यामुळे त्या अशोक वाटिकेमध्ये सीतामाईंच्या सोबत असणारी जी राक्षसी होती ज्यांना जपत होती समजा, तर ती त्रिजटा राक्षसी होती बरं का. मग त्रिजटाने बघितलं अरे सीतामाई रडतायत, कशामुळे रडतायत बरं. मग त्या गेला जवळ, तिला म्हणले काय सीते कशामुळे रडताय तुम्ही, काय झालं, काय तुम्हाला कशाचा काय त्रास आहे का, काय झालं का, कुणी बाकीच्या राक्षसींनी काय त्रास दिलाय का बाबा. मग सीतामाई म्हणाले नाही नाही तसा नाही आहे प्रश्न, पण माझं अखंड असं रामाचं चिंतन चालू आहे म्हणे बरं का. मग चिंतन चालू आहे म्हणल्यावर मग काय झालं म्हणे, मग का रडताय. नाही म्हणे तसं नाही म्हणे, शास्त्राने काय सांगितलंय, चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणजे मी जर चिंतन रामाचं करत राहिले तर मी रामाच्या रूपाला जाईल, मी राम होईल म्हणे, मी राममय होईल, मी राम होईल. मग मी जर राम झाले तर तिकडे बसलेला हा दुसरा राम आहे, मी एक राम, अशा दोघांचं म्हणल्यावर आमचा संसार कसा चालायचा महाराज, नाही का विठ्ठल. आता त्रिजटा जरा हुशार होती बरं का. तिने काय म्हणलं म्हणे, हसली त्रिजटा म्हणली तू काय काळजी करू नकोस इथे, त्याचं कारण असं आहे तू इथं रामाचं जे जप करतेस, चिंतन करतेस, तसंच राम पण तुझं तिकडे चिंतन करत आहेत आणि त्याच्यामुळे तू जरी राम झालीस तरी तिकडे राम तिकडे सीता होणार आहेत, त्याच्यामुळे तुमच्या संसाराला काही बाधा नाहीये विठ्ठल. मग इथं असं सांगितलंय चिंतने चिंतने तद्रूपता. तुकाराम महाराज म्हणतात राम म्हणता रामची हो, आता चिंतन सांगितलंय. चिंतनाचे पण काही गोष्टी आहेत बरं का. जसं आपण चिंतन केलं तर चिंतन दोन प्रकारचं असतं. एक प्रकारचं चिंतन म्हणजे सांसारिक चिंतन, एक प्रकारचं म्हणजे तुमचं आपलं पारमार्थिक चिंतन बरं का. सांसारिक चिंतन जे असतं त्या सांसारिक चिंतनामध्ये तीन गोष्टी आहेत बरं का. शास्त्राने भरपूर गोष्टी सांगितल्या, त्यातल्या महत्त्वाच्या तीन गोष्टी अशा आहेत, त्या म्हणजे विषयाचं चिंतन, दुसरी गोष्ट आहे परदोष चिंतन आणि तिसरी गोष्ट जी आहे त्याला म्हणतात व्यर्थ चिंतन बरं का. आता विषयाचं चिंतन म्हणजे आम्ही जे करतो ते विषयाचं चिंतन. पगार वाढेल का, नोकरी राहील का, अजून मोठ्या पगाराची नोकरी मिळेल का, धंदा वाढेल का, आहे का नाही, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला म्हणायचं विषयाचं चिंतन बरं का. आता दुसरी त्याच्यात जी गोष्ट सांगितली ती म्हणजे परदोष चिंतन, ते पण आपण करतो बरं का. म्हणजे परदोष जे आहेत, दुसऱ्यांचे जे दोष आहेत त्याचं सारखं सारखं चिंतन, हे तशीच आहे, हे असंच आहे, ह्याचा असाच स्वभाव आहे, हा असंच म्हणतो, ह्याचं असंच असतं, हे मध्ये मध्येच करतो, असं असलेलं ह्याला म्हणायचं परदोष चिंतन बरं का. मग आता परदोष चिंतन तिसरा जो पगार सांगितलाय तो व्यर्थ चिंतन. मग व्यर्थ चिंतनाची मंडळी पूर्वी नव्हती बरं का, ती आत्ता सुरू झालीत कोरोना नंतर बरं का. व्यर्थ चिंतन म्हणजे काय, त्याला काय घेणं देणं नाही आहे कुठल्या गोष्टीचं, त्यांनी व्यर्थ चिंतन करायचं बरं का. सकाळी उठलेला आहे, जेवण खावणं झालेली आहे, टपरीवर कट्ट्यावर गेलेला आहे आणि तिथं बघून म्हणतोय की आता आज डोनाल्ड ट्रम्पनी जरा विचित्रच निर्णय घेतला, म्हणलं वीजच सगळ्यांचे कॅन्सल केलेत बरं का, काय करा म्हणे. बरं नंतर म्हणलं युद्ध सुरू झालं युक्रेनचं, आता कसं काय होणार काय, आता हे चिंतन आणि ह्याच्याकडे काय पीठ येणार आहे का घरी, का तांदूळ येणार आहेत का, काय होणार आहे, व्यर्थ चिंतन आहे महाराज, ह्याचा उपयोग नाही आहे विठ्ठल. हे सांसारिक चिंतन आहेत. ह्या सांसारिक चिंतन केल्याच्या नंतर जे होतं ते दुःख प्राप्त होतं बरं का. दुःखाचं मूळ जे आहे ना ते संसार आहे. संसाराचं चिंतन, सांसारिक चिंतन केल्यामुळं आपल्याला माहिती आहे संसार दुःख मूळ आहे, त्याच्यामुळं ते तुम्हाला त्याचं जे फळ मिळणार आहे ते दुःखच आहे. आणि ह्याच्याही वर जाऊन अजून एकदा महाराज काय म्हणतात, चिंतने चिंतने तद्रूपता. जर तुम्ही ह्या विषयांचेच परदोषांचे आणि व्यर्थ चिंतन जे केले तर तुम्हाला माहिती आहे तद्रूपता होणार आहे, म्हणजे काय फळ मिळणार आहे हे तुम्ही समजून घ्या विठ्ठल.
या या उपर जाऊन महाराज काय सांगतात, मग पारमार्थिक जे चिंतन आहे बरं का, मग पारमार्थिक चिंतन जे म्हणतो, मग ते कशाचं चिंतन आहे? भगवत चिंतन म्हणजे पारमार्थिक चिंतन आहे. मग भगवत चिंतन जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. भगवत चिंतन कसं करावं? नामस्मरण करावं बरं का, जप करावा. त्याच्यानंतर जे होणारं चिंतन जे आहे ते भगवत चिंतन आहे. अंतःकरणाच्या आपल्या चित्ताने भगवान परमात्म्याचं जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा त्या भगवत प्राप्तीचं चिंतन असतं. विठ्ठल विठ्ठल. मग आता इथे सांगितलंय ठीक आहे म्हणे चिंतन करूयात, काय काय नाही केलं तुमच्या विठ्ठलाने म्हणे भरपूर केलं, कारण आम्ही चिंतन केलं विठोबाचं. मग विठोबाचं चिंतन केल्याच्या नंतर मग हे चिंतन कशा प्रकारचं आहे बरं का, ह्या चिंतनामध्ये काय काय गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये आणखी काय महत्व आहे हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, सर्व साधनांचे सार भवसिंधू तरी पार. इथं काय म्हणाले, सर्व साधन जे काही साध्याची प्राप्ती आहे, भगवान परमात्मा पांडुरंग जो साध्य आहे आपला बरं का, आपल्याला आपलं परमात्मा करण्याचं जे साध्य आहे, साध्य काय, पंढरपुराच्या पंढरीश पांडुरंगाला प्राप्त करायचं हे आपलं साध्य आहे. मग ह्या साध्यासाठी जे काही साधनं आहेत त्या सगळ्या साधनांचे जे सार आहे ते महाराज ह्या दुसऱ्या चरणात सांगतात. विठ्ठल आता इथं सर्व साधन म्हणाले बरं का. मग सर्व साधन म्हणजे कुठली कुठली साधन आहेत बरं? मग ते साधनांचा जो आपण जे म्हणतो साधन जसे डिवाइड केलेत, म्हणजे त्यांच्यात जसं ठरवलेलं आहे की कुठल्या युगामध्ये कुठली साधन आहेत हे ठरवलेलं आहे बरं का शास्त्राने. म्हणजे आता सत्ययुग असेल म्हणजे कृतयुग म्हणतो आपण त्याला. कृतयुगातलं जे साधन होतं ते आहे ध्यानाचं साधन. म्हणजे कृतयुगात जर ध्यान केलं तर भगवत प्राप्ती होत होती बरं का महाराज. मग कृतयुगात ध्यानाचं साधन होतं. मग नंतर त्रेतायुगात जे होतं, त्रेतायुगात यज्ञाचं साधन होतं बरं का. यज्ञ केल्याच्या नंतर भगवत प्राप्ती होत होती. मग नंतर द्वापार युगात देवपूजेचं जे साधन आहे बरं का, ते देवपूजेचं साधन होतं. मग त्याला आर्यचन म्हणतात. आर्यचन केल्याच्या नंतर देवपूजेचं जे देवपूजाच म्हणायचं त्याला थोडक्यात बरं का. देवपूजेचं जे साधन होतं त्यानंतर भगवत प्राप्ती होत होती कधी, द्वापार युगात. आणि ह्या सगळ्यांच्या पुढे कलियुगात जे आहे ना, कलियुगात देवे
कीर्तन केल्याच्या नंतर नारायण हा भेटणार आहे बरं का. म्हणून कलियुगाचं जे साधन सांगितलेले ते नामस्मरण सांगितले. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहेत. आता आमचे समवयस्कीन भरपूर जण इथे बरं का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपले जे धर्म आहे बरं का, आपले जे वेद आहेत त्यांनी किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा. वेदानुसार धर्मानुसार प्रत्येक काळामध्ये जशी जशी ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत बरं का, त्या शक्य असलेल्या गोष्टीत सांगितलेल्या आहेत बरं का धर्माने. म्हणजे आता कसं पूर्वीच्या काळात असं सांगितलेलं होतं. आता असा विचार करून त्याला सोपं उदाहरण असं आहे. पूर्वी जे समजा काही संदेश पाठवायचा आहे एका गावातून दुसऱ्या घरात, एका गावातून दुसऱ्या गावात किंवा आपल्याच पाहुण्यांच्या घरात, तर त्यावेळेस माणूस पाठवावा लागायचा बरं का, खूप पूर्वीच्या काळी. मग माणूस पाठवायचा, माणूस जाऊन संदेश सांगायचा. त्याच्यानंतर जे आलं ते आपल्या वडिलांच्या ह्यांच्या काळात पत्रव्यवहार आले, तार आली. ताराच्या नंतर समजा नंतर टेलिफोन आले. मग टेलिफोन जे होते ते पहिल्यांदा वायर्ड टेलिफोन म्हणजे लँडलाईन आलं बरं का. मग लँडलाईन आल्याच्या नंतर पुढं काय झालेले, लँडलाईन आल्याच्या नंतर तुमचे STD ISD आले. म्हणजे STD ISD म्हणजे असा प्रकार होता, त्यांनी परदेशात फोन लागायचे बरं का, ISD इंटरनॅशनल. तर मग ते तसे आले. मग त्याच्यानंतर मग पुढे गमतीशीर प्रकार आला, तुमचा कॉईन बॉक्स आला, 1 रुपयात फोन बरं का. मग तसं होतं. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर काय झालेले, फोन मोबाईल आलेले, तुम्ही कुठल्याही ठिकाणी कुठूनही कोणाशी संपर्क साधू शकत होता. मग त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर कसं झालं, आता तुम्ही आम्हाला सगळ्यांना टच स्क्रीन फोन आले, तर आपल्याकडे सगळ्याकडे फोन आहे. मग साधा फोन पण लागत होता. आणि आत्ताची स्थिती अशी आहे महाराज की माणूस जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर असेल तरी तो आपल्यासमोर व्हिडिओ कॉलमध्ये दिसतो आणि तसा त्याच्याशी संपर्क होऊ शकतो. याही पुढची जाऊन थोडीशी जर सांगायची म्हणजे माहिती म्हणून सांगायची जर गोष्ट झाली तर आता मी IT क्षेत्रात आहे. IT क्षेत्रात अशी टेक्नॉलॉजी आत्ता आलेली आहे की त्याला 3D मॅट्रिक्स म्हणतात. 3D मॅट्रिक्स म्हणजे कसं, तुमचा परदेशात जो माणूस बसलेला आहे बरं का, त्याला असं 3D मशीन असते एक, तो त्या बसलेल्या माणसाचं आकृती कॅप्चर करतो आणि ते आकृती जे आहे ते तुम्ही इकडं भारतामध्ये बसलेल्या माणसाच्या समोर प्रिंट करतो. ते दिसताना असं दिसतं, 3D इमेज दिसती. म्हणजे दिसताना असं वाटतं की तो माणूस तुमच्या खरोखरच समोर बसलेला आहे बरं का. तो काय तिथे आहे का, तो नाही, तो 7 समुद्रापलीकडे कुठेतरी तिसरीकडेच आहे. पण या अशा टेक्नॉलॉजी आहेत आता. त्याच्यामुळे म्हणजे ह्याच्यात समजून घेण्याचा गोष्ट अशी आहे की ह्या जशा गोष्टी पिढ्या दर पिढ्या, जनरेशन गॅप वाईज बरं का, ह्या सगळ्या गोष्टी जशा बदलत गेल्या, पुढं बदलत गेल्या, तसंच धर्माने पण ह्या गोष्टीचा विचार केलाय की आत्ताच्या बदलणाऱ्या काळानुसार जे साधनं आहेत साध्याला प्राप्ती करण्यासाठी, तेच साधनं ठेवून चालणार नाहीये महाराज बरं का. विठ्ठल. आता इथं काय सांगितलेलं आहे, पहिल्या समजा कृतयुग होतं, सत्ययुगात काय सांगितलंय, ध्यान आहे. ध्यान इतकं सोपं आहे का महाराज सांगा? ध्यान करून भगवत प्राप्ती करायची सोपं गोष्ट आहे का सांगा? ध्यान जर करायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती अंतःकरणाची शुद्धी लागते बरं का. अंतःकरण म्हणजे आपलं मन जे जोपर्यंत शुद्ध होत नाही, अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही ध्यान करू शकत नाही. पण अंतःकरण शुद्धीसाठी काय 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 तिथं विकार आहेत असे सांगितलेत. मग अंतःकरणाचे जे काही विकार आहेत समजा काम, क्रोध, लोभ आहे बरं का, मग त्या सगळ्या विकारामुळे तुमच्या अंतःकरणाची शुद्धी होत नाही. कसं असतं, काम जेव्हा माणसाला होतं तेव्हा कर्माचा ऱ्हास होतो बरं का. म्हणजे थोडक्यात समजून घेऊ, काम जेव्हा असतं तेव्हा जे काय माणूस कर्म करतोय त्या कर्माचा त्या ऱ्हास होतो. तुम्ही नामस्मरण जरी करत असाल, त्याचं काम तुमची प्राप्त झाली तर तुमचं नामस्मरणाचं जे कर्म आहे ते ऱ्हास होतं. ध्यानाचं बेसिकली ध्यान जेव्हा करत असताना जेव्हा आपल्याला काम भावना प्रकट होती त्यावेळेस तो कर्म जे आहे ते ध्यान करण्याचं जे कर्म आहे ते भ्रष्ट होतं. त्याच्यानंतर पुढं सांगितलेलं आहे क्रोध बरं का. क्रोध जेव्हा माणसाला होतो तेव्हा त्याचे ज्ञान भ्रष्ट होतं. आता क्रोधाने ज्ञान कसं भ्रष्ट होतं, एखाद्याची भांडणं लागलेत, खूप राग आल्याच्या नंतर तो काय वाईट बोलतो, शिव्या बोलतो, घाणेरडं बोलतो. पण त्याला हे कळत नाहीये का हे वाईट आहे बोलणं? कळतं ना, आपल्याला ज्ञान आहेच ना, आपल्याला सगळ्यांना लहानपणीपासून हे माहिती, हे चांगले हे वाईट आहे. पण त्या एका क्रोधाच्या क्षणासाठी त्याला हे कळलंय का? नाही कळलं. त्याचं कारण असं आहे की त्याच्या ज्ञानाचा ऱ्हास झालेला आहे तिथे बरं का. त्याच्या पुढे जाऊन मग काय सांगतात, लोभ आहे. मग लोभ जिथे येतो ना, त्या लोभाच्या तिथे काय सांगितलेलं आहे, लोभ जेव्हा होतो माणसाला तेव्हा त्याच्या भक्तीचा ऱ्हास होतो बरं का. म्हणजे भक्ती जी जेवढी काय असते आणि त्याच्यामध्ये जर लोभ निर्माण झाला तर त्या भक्तीचा ऱ्हास होतो. विठ्ठल. आता हे काम, क्रोध, लोभ जे आहे बरं का, ह्या विकार असल्यामुळे
आपल्याला ध्यान करणं शक्य आहे का? नाही शक्य आहे. आत्ताच्या काळात आत्ता आपण तुम्ही आम्ही ज्या प्रकृतीच्या संघात आहोत बरं का, त्याच्यामुळे सांसारिक दृष्टिकोनात ह्या गोष्टींचा संघ आपल्याला होणारच आहे, काम क्रोध लोभाचा. म्हणजे असं काही लय आपण परमात्मातनं ह्याच्यातनं परमात्म्याच्या संगतीपासून लांब चाललोय अशातली काय गोष्ट नाही आहे. कारण ह्या गोष्टी सतयुगातल्या होत्या बरं का. कारण ध्यान करणं त्याच्यामुळे आपल्याला शक्य नाही आहे बरं का. आता पुढं जाऊन सांगतात मग त्रेतायुगात काय होतं. त्रेतायुगात सांगितलं यज्ञ कर्म करावं. यज्ञ कर्म जेव्हा आपण बघतो तर यज्ञ पण सोप्पा आहे का महाराज? यज्ञ सोप्पा नाही. त्याचं कारण असं यज्ञाचे नियम आहेत. यज्ञ असा कधीच होत नाही की यज्ञ काही समजा काही भटजी बोललेत आणि यज्ञ करतायत त्याच्यामुळे यज्ञ होत नाही बरं का. यज्ञाला काही शास्त्रांनी 2-3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट महत्त्वाची अशी आहे की यज्ञ करण्यासाठी इच्छा पाहिजे, मनस्वी इच्छा पाहिजे, तेव्हा यज्ञ प्राप्तीस जातो बरं का. दुसरी गोष्ट अशी सांगितली यज्ञासाठी अधिकार पाहिजे. अधिकार म्हणजे तो त्या अधिकाराचा माणूस असेल तरच त्याचा यज्ञ जो आहे तो सफल होतो. तिसरी गोष्ट अशी सांगितली की सामर्थ्य पाहिजे. सामर्थ्य कुठल्या प्रकारचं पाहिजे? सामर्थ्य शारीरिक पाहिजे, सामर्थ्य मानसिक पाहिजे आणि सामर्थ्य आर्थिक सुद्धा पाहिजे बरं का यज्ञासाठी. म्हणजे यज्ञामध्ये लागणाऱ्या आहुत्या आणि यज्ञामध्ये जे करायचं जे दान आहे ते सगळं दान करण्याची दानत ज्यामध्ये असती तोच फक्त यज्ञ करू शकतो बरं का. विठ्ठल मग आता त्रेतायुगातलं जे सांगितलेलं यज्ञ कर्म ते आपल्याच्याने शक्य आहे का? नाही शक्य. मग आता म्हणाले द्वापार युगातलं मात्र सोपं आहे बा. आपल्याला देवपूजा सांगितलेली द्वापार युगातली होऊ शकते. मग देवपूजेचा जेव्हा विचार करतो ती देवपूजा आपल्यासारखी गो, आपल्यासारखी देवपूजा नाही सांगितलेली. देवपूजा कशी असते? देवपूजा करताना बरं का देवासमोर बसलेले, आसन मांडलेले, आचमन झालेले, आचमन केल्याच्या नंतर देवावर अक्षता टाकून त्यांना आवाहन केलेले, देव पात्रात काढून घेतलेले, देवाच्या डोक्यावर धार धरली पाण्याची, पहिल्यांदा त्यांचं पादप्रक्षालन केलेले, पाय धुतलेले देवाचे बरं का. त्याच्यानंतर त्यांच्यावर शुद्धोदक स्नान केलेले बरं का. शुद्धोदक स्नान झाल्याच्या नंतर त्यांच्यावर अर्घ्य स्नान केलेले, अर्घ्य स्नानानंतर त्यांच्यावर शीतोष्णोदक स्नान केलेले. म्हणजे कसं की बाबा आपल्याला जसं गरम पाणी, उष्ण पाणी, थंड पाणी जे असतं तशा प्रकारचे स्नान देवाला केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर करून पंचामृत स्नान, मग चंदन स्नान, मग सुवासिक स्नान, असे भरपूर सारे स्नान देवाला घालून हे फक्त स्नानाचे देवपूजेतल्या स्नानाचा प्रकार आहे बरं का. हा अशी देवपूजा खूप मोठी आहे. आपल्याच्याने तशी होते का देवपूजा? नाही होत. विठ्ठल आपण करतो ते चुकीचं नाहीये बरं का. म्हणजे असं समजण्याचं कारण नाही की देवपूजा होत नाही तर करूच नाही, आता हे असं सांगितलंय बा कुठतरी त्याच्यामुळे काय आता आपल्याच्यानं जमत नाही त्या सोडणं असं नाही विषय. त्याच्यामुळे देवपूजेमध्ये करणारं जे आपण नामस्मरण जे आहे ना ते महत्वाचं आहे आपल्या देवपूजेतलं. मग आता पुढे जाऊन एक आमचे महाराज दृष्टांत सांगतात बरं का. आमचे गुरुवारी पुंडे साहेब वकील साहेब एक सांगतात दृष्टांत. भटजी बसलेले पूजेला बरं का. सकाळी सकाळी भटजी पूजेला बसलेले, देव सगळे पात्रात घेतलेले, आचमन केले जसं मी सांगितलं तसे स्नान सगळे गोष्टी चालू आहेत बरं का देवाच्या. आणि आता घरातल्या स्त्रीने नैवेद्यासाठी दूध आणि साखरेचा नैवेद्य तिथं वाटीमध्ये काढून ठेवलेला आहे. तो तिकडे सोहळ्यात असल्यामुळे लांब काढून ठेवलेला आहे वाटीतला नैवेद्य. आता काय झालेलं आहे, जेव्हा पूजा चालू आहे समजा श्रीसुक्त पुरुष सुक्त सुरू आहेत, पुरुष सुक्त झालेलं आहे, श्रीसुक्तासाठी चालू आहे हरिओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजस्रजाम असे सगळे श्रीसुक्ताचे मंत्र वगैरे सुरू आहेत बरं का. आता हे सुरू असताना अचानक भटजींचं लक्ष गेलं की ती जी प्रसादाची वाटी आहे ज्याच्यामध्ये दूध आणि साखर आहे त्याच्यात मांजर तोंड घालतंय बरं का. मग आता पहिल्यांदा त्यांनी काहीतरी एक बसकर फेकून मारलं बरं का, बसायचं मांजर काय जायना. मग ते असंच हाकलायचं लय प्रयत्न केला बा, आतोनात प्रयत्न केले, मांजर काय जायच ना, ते दूध संपूनच जायचं होतं बहुतेक बरं का. त्याच्यामुळे त्याने काय केलं, शेवटी राग एवढा अनावर झाला महाराज बरं का, क्रोध आला, क्रोध एवढा अनावर झालेला आहे की ते क्रोध आल्यामुळे त्यांनी जो रंगनाथ असतो ना आपला रंगनाथ लहान कृष्ण तोच फेकून मारला महाराज. मारलेला विठ्ठल. अशी पूजा केल्यावर होईल का महाराज? मिळेल का सांगा? देव नाही मिळणार ना. मग ही पूजा करणं पण ही सोपं कर्म नाही बरं का. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे की द्वापार युगातलं पूजेचं कर्म जे आहे ते पण कठीण आहे, ते होऊ शकत नाही. मग आता त्याच्यामुळे महाराजांनी काय सांगितलं, तुम्ही कलियुगात जे सांगितलेले ते नामसंकीर्तन करा. नामसंकीर्तन केल्याच्यामुळे तुमचे सगळे जे पाप आहेत ते नाहीसे होतील. विठ्ठल. माऊली म्हणतात नामसंकीर्तन साधन
सांगितले नामसंकीर्तन जे आहे ते सगळ्यात सोपं असं आहे बरं का. मग आता त्याच्या पुढे जाऊन महाराज काय म्हणतात की आता ह्याच्यातलं जे आहे ह्या साधनांचे जे सार आहे बरं का, आपण अभंगाकडे वळवतोय परत, सर्व साधनांचे सार भवसिंधू उत्तरी पार ह्या टप्प्यावर आपण आहोत बरं का. आता सर्व साधनांचे सार म्हटले बरं, इथं सार जे म्हणतो ना आपण साराचा पण थोडं चलता विचार करूयात. सार म्हणजे काय असतं बरं? सार म्हणजे असतं त्याचं अर्क, एखाद्या गोष्टीचा जो अर्क असतो, सगळ्या साधनांचा जो अर्क आहे तो आहे नामस्मरण बरं का. मग आता सार जेव्हा म्हणतो तर सार आणि असार अशा दोन गोष्टी आहेत. मग सार आणि असार याच्या संदर्भात जेव्हा शास्त्र विचार करतं तेव्हा त्याच्यामध्ये 4 प्रकार मोडले जातात बरं का महाराज. पहिला विचार आहे असारात असार बरं का, त्याच्यानंतर असारात सार, सारात असार आणि सारात सार. आता असारात असार जेव्हा विचार करतो तर असार म्हणजे पहिला जो असार आहे त्याच्यातला तो म्हणजे आपला संसार आहे. संसार जो आहे, जो असार आहे, जो खोटा तो संसार असार. आता सांगितलंय काय महाराजांनी की बळकट हा संसार आहे बरं का. त्याच्यामध्ये ह्याच्यात सार जे आहे ते भगवंत हे फक्त सार आहे त्याच्यामध्ये. मग असारात असार जेव्हा विचार करतो खोट्या संसारामध्ये, आता असं एकदम सोपं उदाहरण पकडा की असारात असार म्हणजे संसारच खोटा आहे आणि त्याच्यामध्ये चित्रपट नाटक जी गोष्टी आहेत त्यांना काही सत्य आहे का त्याच्यामध्ये? नाहीये. म्हणजे हे असारात असारातलं उदाहरण झालं बरं का. असारात सार काय आहे? जसं आता आपण प्रमाणात बघितलं की खोट्या असणाऱ्या संसारामध्ये सार जे आहे ते फक्त भगवंताचं नामस्मरण आहे बरं का. ते आहे असारामध्ये सार असलेलं. आता सारामध्ये असार काय आहे? सार जेव्हा म्हणतो आपण तेव्हा मनुष्य जन्म जो आहे तो सगळ्या जीवामध्ये सार आहे. कारण मनुष्य जन्म आहे तो थोर आहे बरं का. त्याच्यामुळे आपण नामस्मरण करू शकतो, त्याच्यामुळे आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकतो, म्हणून तो सार आहे. आता त्या सारामध्ये असार जर असेल ते म्हणजे काय? ज्या स्थितीत जवळपास आपण आहोत बरं का, त्याच्यामधनं आता ह्या 41व्या वर्षामध्ये आपण हाच प्रयत्न आहे की त्याच्यातनं सारातल्या असारातनं आपण वर येणार आहोत बरं का, ह्या आता सप्ताहाच्या दृष्टिकोनातनं. आता सारातला असार म्हणजे काय की आपण सार असलेलं जे मानव जन्म आहे त्याच्यामध्ये असून पण आपण भगवत प्राप्तीसाठी काही प्रयत्न करत नाहीयेत, नामस्मरण करत नाहीये, त्याला म्हणायचं सारातलं असार बरं का. आता पुढचं जे सांगितलंय त्याच्यात असं सांगितलं की सारामध्ये सार. सारामध्ये सार म्हणजे काय? मनुष्य जन्म पण आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही नामस्मरण पण करताय, विठ्ठलाचं नामस्मरण पण करताय, मग त्याला म्हणतात सारात सार. मग तुकोबारा काय म्हणतात? सार सार Bye.
साधनांचे जे सार आहे, सगळ्या साधनांमध्ये साध्याला प्राप्त करण्यासाठी ज्या साधना आहेत त्यांचं सार म्हणजे नामस्मरण आहे. विठोबा तुझे नाम जे आहे ते सार आहे बरं का. मग हे सार असलेलं नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं, भवसिंधू तरी पार. मग इथं काय सांगितलंय, भवसिंधू, भवसलेला जो भवसिंधू जो आहे तो आपल्याला पार होतो. बरं, भवसिंधू म्हणजे काय बरं, भवसिंधू म्हणजे संसार, भव म्हणजे संसार, आणि संसारात असलेला जो जन्म मृत्यूचा जो फेर आहे तो चुकवण्यासाठी आपल्याला नामस्मरण मदत करते. म्हणजे जन्म मृत्यूचा जो फेर आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम जे आहे त्याच्यासाठी जेव्हा नामस्मरण होईल आणि तो फेरा जो आहे तो आपला चुकणार आहे. विठ्ठल. आता इथे महाराज म्हणतात हा फेरा चुकेल, पण अजून काय महत्व आहे बरं नामाचं, हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात. महाराज म्हणतात योग याग तपे केली तयाने मुपे. बरं का, योग याग तप हे सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर पण त्याचे जे सर्वश्रेष्ठ जे नामस्मरण आहे त्या सगळ्यांचं आपल्याला पुण्य देणार आहे बरं का. मग आता नामस्मरण काय काय करतं, योगाने काय होतं, यागाने काय होतं आणि तपाने काय होतं, हे याची आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे ह्या चरणामध्ये. मग आता योगाने जे असतं, योग केल्याच्या नंतर आपण जसं म्हणालो बरं का, तर अंतःकरण शुद्धी होते बरं का. काम क्रोध लोभ हे विकार जे आहेत ते योगाने नाहीसे होतात, अंतःकरण शुद्धी होते. तुम्ही ध्यान लावू शकता, तुम्ही योग करू शकता बरं का. अंतःकरण शुद्धीसाठी योग हा महत्त्वाचा आहे बरं का. दुसरी गोष्ट जे सांगितली आहे, यागाने काय होतं, आपण आत्ताच बघितलं, यागाने स्वर्गाची प्राप्ती होते बरं का. मग याग केल्याच्या नंतर इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि स्वर्गाची प्राप्ती होते बरं का. आता त्याच्यानंतर काय सांगितले, तप सांगितले.
मग तप जे आहे, तपाचे 2 प्रकार सांगितलेत बरं का परत. मग तप कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं? पहिला प्रकार जो आहे तपाचा तो म्हणजे चिंतन तप बरं का, आणि दुसरा प्रकार जो आहे तो अनुष्ठान तप बरं का. मग चिंतन तप जेव्हा आपण बघतो तर चिंतन तपामध्ये कसं असतं की तुम्हाला चिंतन करण्यासाठी कुठली तरी आकृती, कुठला तरी देव, सगुण स्वरूपातला देव जो आहे त्याची तुम्हाला पूजा करावी लागणार आहे, ते चिंतन करावं लागणार आहे. मग तो सगुण स्वरूपातला देव जो आहे तो तुम्हाला चिंतनाने प्राप्त होतो बरं का. आणि अनुष्ठान रूपी जे चिंतन आहे, अनुष्ठान रूपी जे तप आहे, अनुष्ठान रूपी जे तपाचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये निर्गुण निराकार जो परमात्मा आहे त्याची तुम्हाला प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. मग आता काय म्हणतात तिथे महाराज? महाराज म्हणतात इथे सगळ्या गोष्टी आहेत बरं का. योग, याग, तप तिघांचं जे आहे, मग त्याच्यापेक्षा नाम कसं श्रेष्ठ आहे? नामस्मरण केल्याच्या नंतर अंतःकरण शुद्धी होते बरं का. अंतःकरणात कुठलेही विकार राहत नाही, नामस्मरणाने सगळे विकार नाहीसे होतात. म्हणून आपल्याला जे पूजा करतो आपण बरं का, ती काही व्यर्थ नाही आहे, कारण त्याच्यामध्ये आपण नामस्मरण करतो. आपण जे कीर्तन करतो ते व्यर्थ नाही आहेत, त्याच्यामध्ये नामस्मरण असतं बरं का. आता त्याच्या पुढे जाऊन विचार काय करतो आपण? आता ह्याच्या पुढे गेल्याच्यानंतर विचार केला दुसरा की योग झालं, यागमध्ये काय होतं? स्वर्गप्राप्ती होते. मग स्वर्गप्राप्तीसाठी जर प्रयत्न करायचा झाला तर नामस्मरणाने स्वर्गप्राप्त होतं का? होतो. पण नामस्मरणाने फक्त स्वर्ग प्राप्त होत नाही, स्वर्गाच्याही वर जाऊन वैकुंठाची प्राप्ती नामस्मरणाने होते बरं का महाराज. त्याच्यामुळे स्वर्गापर्यंत मर्यादित नाहीये, त्याच्याही वर जाऊन आपल्याला वैकुंठ प्राप्ती होऊ शकते नामस्मरणाने. तिसरा जो विषय सांगितलेला आहे तो म्हणजे तप. मग तपामध्ये पण आपण 2 प्रकार बघितले. एक बघितलं आपण अनुष्ठान, दुसरं बघितलं आपण चिंतन. मग ते तप करत असताना एकतर अनुष्ठानिक तप होतं किंवा चिंतनिक तप होतं. मग आता ह्या दोघांपैकी एक तुम्हाला फळ मिळणार आहे. एक तर सगुण परमात्म्याचं दर्शन होईल, नाही तर निर्गुण परमात्म्याचं तुम्हाला प्राप्ती होईल बरं का. पण नामस्मरणाने जे आहे ते सगुण आणि निर्गुण ह्या दोघांचं पण दर्शन, दोघांची पण प्राप्ती तुम्हाला नामस्मरणाने होणार आहे. विठ्ठल. आता अशा प्रकारे जे आहे बरं का, योग, याग, तपे केली त्याने आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्या सगळ्यांचं जे फळ आहे त्याच्यामुळे महाराज सतत सांगतात की तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण करा, चिंतन करा, भगवताचं चिंतन करा, पंढरीश परमात्म्याचं चिंतन करा. आणि त्याच्यासाठी महाराज जे आपल्याकडे विनवणी करतात, जी मागणी करतात, त्या अभंगाच्या शेवटच्या ते
किंतु भव भव किंतु मुखविहार महाराज सांगतात तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. बरं का, नामसंकीर्तन करायला सांगितलेलं आहे बरं का आपल्याला. पहिले तर नामसंकीर्तन काय असतं, आपण आत्ता मग अशी अभंग म्हणलो नामसंकीर्तन साधन पै सोपे आहे ना. आता नामसंकीर्तन म्हणजे काय, आपण जे आता कीर्तन आहे का हे नामसंकीर्तन म्हणजे काय, मुळात कीर्तनच म्हणजे काय असे सांगायचे आता थोडंसं गरज आहे असं वाटतं साधारण, पण आपल्याला तो विषय नाही. कीर्तनाचं साधारण बघायला गेलं बरं का, तर कीर्तनाचं साधं स्वरूप आपल्या सगळ्यांना लक्षात यावं म्हणून कीर्तनाचं असं असतं महाराज. कीर्तन जे आहे तिथे कीर्तनामध्ये गोष्टी ह्या ज्या आहेत ना ह्या चर्चा होते, एका प्रकारची चर्चा आहे. चर्चा कशी होते, कारण प्रमाण टाळकरी मंडळी देतात, महाराज तिथून जो काही कीर्तनकार आहे तो त्याच्यावर भाष्य करतो, ही एका प्रकारची चर्चा आहे बरं का. आता दुसरी गोष्ट अशी आहे, जर कीर्तनकार काही सांगतोय त्याचा अर्थ असा नसतो की कीर्तनकार लयच काय हे करतोय समजा बरं का, लयच ह्याला लय कळतंय का काय, तो काय नाही करते. त्याचं कारण असं आहे की तो हमाल आहे, फक्त तो ओझे वाहतोय. कसलं ओझे वाहतोय, तो जे ज्ञानोबराय तुकोबरायांनी लिहिलेलं जे गाथा आहे बरं का, ज्ञानेश्वरी आहे, त्यातल्याच गोष्टी तो आपल्यापर्यंत पोहोचवतोय. त्याच्यामुळे तो काय असं विशेष किंवा समाज त्याला जास्त कळतंय त्याच्यातला अशातला भाग नाही बरं का. मी पण तुमच्यातलाच आहे असा विषय बरं का. विठ्ठल आता सांगायचा गोष्ट अशी, आता इथं आपण आता मध्ये मध्ये बघा विठ्ठल विठ्ठल म्हणतो बरोबर, तर विठ्ठल विठ्ठल कशासाठी म्हणायचं. एका जणाला विचारलं का म्हणत असतील बरोबर विठ्ठल विठ्ठल मध्ये, तो म्हणला महाराजाला बहुतेक अभंग आठवत नसेल पुढचा, म्हणून ते मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणतो बरं का. विठ्ठल त्याचं कारण तसं नाहीये महाराज. कारण काय आहे, तुम्ही जेव्हा आता कीर्तन करतो ते कीर्तन नाहीये, ते नाम संकीर्तन आहे. त्याच्यामध्ये नाम हे आलंच पाहिजे. मग विठ्ठल विठ्ठल मध्ये मग आपण जो गजर करतो बरं का, भजन म्हणतो, त्याचं कारण असंच आहे की आपल्या तोंडातून त्या ह्याच्यामध्ये नामस्मरण झालं पाहिजे, त्याला म्हणायचं नामसंकीर्तन. विठ्ठल आता इथे तुकाराम महाराज काय सांगतात बरं का, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. बरं इथं काय सांगितलंय महाराजांनी, तुका म्हणे जपा. परत एकदा जपाच का म्हटलंय बरं, तुका म्हणे म्हणा नाही म्हणाले बरं का, तुका म्हणे बोला नाही म्हणाले, जपा म्हणाले. जपा कशासाठी म्हटले, जप जो हा आहे ना प्रकार, त्याला शास्त्राने फोड करून दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यात बरं का. ज म्हणजे काय आणि प म्हणजे काय. ज म्हणजे जकारो जन्म विच्छेदम आणि प म्हणजे पकारो पापनाशनम बरं का. म्हणजे जचा अर्थ असतो ज्यांनी जन्माचं विच्छेदन होतं, जन्म मृत्यूचा फेरा चुकतो,
आणि प म्हणजे काय आहे, ज्यांनी पापनाशनम होतं विठ्ठल. आता इथे जप करायला सांगितलेलं आहे बरं का. जपाचं किती महत्व आहे, त्यांनी पापनाशन होणार आहे बरं का. मग आता वाल्या कोळीचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वाल्या कोळीने इतकं मोठं प्रचंड पाप केलेलं आहे महाराज बरं का. आपलं त्याच्यासमोर काहीच नाही. त्याच्यामुळं असं समजून घ्यायचं नाही की आपण लयच मागं पडलोय परमार्थात बरं का. त्याच्यामुळे आपण खूप चांगल्या स्थितीत आहोत तसं बघायला गेलं तर. वाल्या कोळ्यांनी प्रचंड पाप केलेले बरं का. नारद मुनी आलेले, नारद मुनींनी पाहिले की अरे हा मनुष्य आहे, यांनी इतकं मोठं पाप केलंय, कसं ह्याचा उद्धार होणार, कसं याचं काय होणार याचं पुढं. म्हणून तो संत आहेत, संतांच्या मनामध्ये कळवळा असतो बरं का. मग त्यांना करुणा आली त्याची. त्याला सांगितलं की अरे बाळा असं नको करूस, कशामुळे करतो तू हे, कशामुळे एवढं पाप करतोयस. तो म्हणतो आता हे माझी जे कुटुंब आहे त्या कुटुंबासाठी मला हे पाप करावं लागते. मला माझा हा उपजीविकेचा हे एक उदरनिर्वाहाचं एक साधन आहे माझं बरोबर. मग आता हे असल्याच्या नंतर ते मग नारद मुनी म्हणाले एक काम कर म्हणे, आता आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे, घरी जाऊन विचार बायका पोरांना बरं का, ते तुझ्या ह्या सगळ्या पापात भागीदार आहेत का. मग पापात भागीदार आहेत का असं विचारायला गेल्याच्या नंतर बायकांनी पोरांनी सांगितलं की तुम्ही घराला आणणारं साधनं जे आहेत, जे लागणाऱ्या गोष्टी आहेत तिथपर्यंतच आमचं फक्त संबंध येतो. तुम्ही त्या कशा आणतात आणि काय करून आणतात त्याच्याशी आमचा संबंध नाही. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या पापांमध्ये भागीदार नाही आहेत असं म्हटल्याच्या नंतर वाल्या कोळ्याला दुःख झालेलं आहे. वाल्या कोळ्या आलेला आहे, डोळे उघडलेले बरं का, जागा झालेला आहे. जागा झाल्याच्या नंतर नारदापाशी आलेला आहे. नारदाला सांगितलं की मला कळलंय म्हणे, आता जे पाप झालेलं माझं त्याला काहीतरी तुम्हाला तो उपाय सांगायला लागेल म्हणे बरं का महाराज, तुम्हीच मला ह्या पापातनं बाहेर काढू शकता. म्हणून मग नारद मुनींनी तिथे त्याला सांगितलं की तू राम नामाचा जप कर, राम राम म्हण, म्हणजे तू तरुण जाशील. मग रामनाम म्हणत असताना त्याला रामनाम पण म्हणता आलेलं नाही, कारण तो इतका पापी आहे महाराज. त्यामुळे त्यांनी मारा मारा म्हटलेले. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे, तुम्ही श्रोते मंडळी खूप चांगली आहात त्याच्यामुळे कथा माहिती आहे तुम्हाला. मरामारा म्हटलेलं आहे. मरामारा म्हणून सुद्धा त्याचा जो जप जो आहे तो चित्तातून झालेला, चिंतन झालेला जप असल्यामुळे तो परमात्म्यापर्यंत पोहोचला आणि त्याला मोक्ष प्राप्ती झालेली आहे. विठ्ठल बरं का. परमार्थ करत असताना भूतकाळातला पापी चालतो पण वर्तमानातला पापी चालत नाही. म्हणजे भूतकाळात कितीही पापं झालेली असली तरी ते नामस्मरणाने धुतली जाऊ शकतात. वर्तमानात करणाऱ्या पापाला काही उपाय नाही आहे बरं का. मी परत आपण त्याच गोष्टी नाही करू शकत की भूतकाळात पाप झाले म्हणून परत नामस्मरण करून, ते तुम्हाला त्याच जागी यावं लागेल परत. म्हणजे कसं असतं, समजा आता असं पकडून चला 5 अंक आहे, 5 अंकातनं तुम्ही नामस्मरण करून त्याला -5 केले बरं का. पण -5 करून जर परत तुम्ही त्याच्यात +5 करत असाल तर त्याचा काय फरक आहे का महाराज? नाही, ते 5च राहणार, ते 0 होणार नाहीये. विठ्ठल मग इथं महाराज म्हणतात बरं का, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात, तुम्ही जप करा, नामस्मरण करा. पण नामस्मरण कसं करायचं बरं का? नारायण हरी नारायण हरी इथं सांगितलेलं जप केल्याच्या नंतर म्हणजे नारायण हरी असो विठ्ठल असो, हा जप केल्याच्या नंतर काय होणार आहे, तुमच्या ज्या मुक्ती आहेत बरं का, 4ही मुक्ती तुमच्या घरी येणार आहेत बरं का. मग आता इथं 4 मुक्ती ज्या म्हटल्यात त्या कसल्या कसल्या मुक्ती आहेत बरं का. त्याच्या मुक्तीमध्ये 4 प्रकार सांगितलेत. एक सांगितली आहे सलोकता मुक्ती बरं का, दुसरी सांगितली आहे समीपता मुक्ती, तिसरी जी सांगितली आहे स्वरूपता मुक्ती, आणि चौथी जी सांगितली आहे आपली सायुज्यता मुक्ती. स्वरूपता जी मुक्ती आहे पहिली वाली बरं का, सलोकताची मुक्ती आहे पहिली, ती म्हणजे तुम्ही देवरूपात जाता बरं का, देवाच्या समीप जातात त्याला म्हणतात सलोकता. देव लोकात जातात त्याला म्हणतात स्वलोकता मुक्ती. आता जे दुसरे सांगितले समीपता, ते तुम्ही देवाच्या जवळ जातात अशी ती मुक्ती आहे, त्याला म्हणतात समीपता मुक्ती. तिसरी जी मुक्ती आहे ती म्हणायची त्याला स्वरूपता मुक्ती. स्वरूपता मुक्ती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तुम्ही देव स्वरूपाला जाता, त्याला स्वरूपता मुक्ती म्हणायचं बरं का. आणि चौथी जी मुक्ती आहे ज्याच्यासाठी संत मंडळी आपण सगळे परमार्थ करणारे लोक झटतो आहोत, त्याला म्हणायचं सायुज्यता मुक्ती. ते म्हणजे काय, देवामध्ये विलीन होणे, ह्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. विठ्ठल आता इथं सांगितलेलं आहे तुम्ही तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. म्हणजे कुठला मंत्र त्रिअक्षरी, हा कुठला सोपा मंत्र आहे ते पहिल्या चरणात जर आपण बघितलं त्यांनी काय सांगितलं, विठ्ठल जे आहे हा मंत्र, विठ्ठल 3 अक्षराचा मंत्र आहे, सोपा मंत्र आहे, त्याला जप करायचा आहे फक्त, ह्याच्यापेक्षा सोपं साधन असू शकत नाही बरं का. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितले, विठ्ठलच का सांगितले. शास्त्रामध्ये विठ्ठल ह्या शब्दाची जेव्हा फोड करतो त्याच्यामध्ये असं दिसतं की विठ ठ आणि लत
अशा ह्या 3 शब्दांचं मिळून विठ्ठल तयार होतं बरं का. मग विठ्ठ जे म्हणतो त्याला म्हणतात ज्ञान बरं का. मग त्या ज्ञानाला विठ ह्या शब्दाला ज्ञान असा अर्थ आहे बरं का. ठ जो शब्द आहे, ठ शब्दाला म्हणायचं ज्याचं काही किंमत नाही आहे, ज्याच्यामध्ये काही त्याचा अर्थ शून्य आहे बरं का, ठ. त्याच्यानंतर जे लत असं म्हणतात की एवढा असून सुद्धा ज्यांची करुणा खूप अपार आहे त्या शब्दाचा अर्थ लत आहे. म्हणजे ज्या जीवाला ज्ञान शून्य आहे त्याच्यावर पण कृपा करणारा जो परमात्मा आहे तो विठ्ठल आहे. विठ्ठल बरं का. आता विठ्ठलच कसं काय सांगितलंय बरं, का करतो कृपा म्हणे. मग ज्यांच्याकडे ज्ञान नाहीये, ज्यांच्याकडे काही कळत नाहीये, मूढ पापी आहेत, कसे असतील तसे समजा लोक आहेत, तर त्यांच्यावर का कृपा करतोय. त्याचं कारण असं आहे, त्याचा इतिहास किंवा त्याचं जे मूळ जे आहे त्याचं ते बघणं गरजेचं आहे. भक्त पुंडलिकाचा प्रसंग आहे बरं का. भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केलेली आहे, प्रचंड सेवा केलेली आहे. भगवान परमात्मा खुश झालेला आहे. भगवान परमात्मा, पंढरीश परमात्मा, जगाचा चालक मालक, विश्वाचा चालक मालक भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला आहे बरं का. तिथून भक्त पुंडलिकाच्या भेटीला आल्याच्या नंतर त्याला हाक मारली, अरे पुंडलिका, अरे मी आलोय म्हणे, आता पुरे झालं, ये म्हणे, आता माझी भेट घे बरं का. मग त्याच्यानंतर त्या भेटीच्या प्रसंगाच्या वेळेस तेव्हा पुंडलिक काय म्हणतो, अरे देवा म्हणे ते खरं आहे तू आलायस, पण आता माझ्या मांडीवर म्हणे आई वडील आहेत, त्यांचं डोकं आहे, त्यांची सेवा मी करतोय, मी हे सेवा सोडून येऊ नाही शकत तुझ्या भेटीला. मग म्हणे आता काय करायचं म्हणे, आता तू थांब म्हणे, आता तू थोडं थांब, माझी सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुझ्याकडे येतो. मग तो म्हणे त्यावेळी थोडा वेळ काय करू, म्हणून मग पुंडलिकाने त्याच्यापासली असलेली जी वीट आहे ती वीट देवाकडे भिरकवलेली आहे आणि देवाला सांगितले की तू ह्या विटेवर उभा राहा. बरं उभा किती वेळ राहायचंय, बरं ते म्हणाले की आता माझं हे माझी सेवा संपेपर्यंत तुला उभा राहावं लागणार आहे बरं का. मग देव जो आहे, देव असा भक्तांचा एकदम ऐकणारा बरं का. म्हणजे तुम्ही देवाचा आपण ऐकतो असं नाही, भक्त जेव्हा आपण त्या पद्धतीचे भक्त आपण होतो बरं का, तेव्हा देव आपलं ऐकण्यास सुरुवात करतो. विठ्ठल. मग आता इथं असं सांगितलेलं आहे, तिथं म्हणे बरं मी उभा राहतो म्हणे, देव म्हणाले उभा राहतो मी, मग आता उभा राहून करू काय म्हणे बरं का. ते म्हणे काय नाही, तुला एकच काम करायचंय, तुझ्यापाशी येणारे जी लोक आहेत बरं का, त्या लोकांना तुला त्यांचं कल्याण करायचे, त्यांना मोक्ष प्राप्ती द्यायची, त्यांना तुला चरणामध्ये त्यांना जागा द्यायची आहे बरं का. त्याच्यामुळे महाराज पण म्हणतात कसे असतील, कुठल्या कुठल्या लोकांना, मूढ पापी जैसे तैसे, 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 उतर कसे लावी, उतर कसे लावी, जवाचा बाल खरा, वैष्णवाचा बाल खरा, उतर कसे लावी, उतर कसे लावी, उतर कसे लावी, वैष्णवाचा बाल खरा, वैष्णवाचा बाल खरा. मग काय सांगितलंय, मूढ पापी जैसे तैसे बरं का. मूढ असतील बरं का, मूर्ख असतील, पापी असतील, जसे असतील तसे, जैसे तैसे त्याला पायावर घ्या, त्यांना तुमच्या चरणामध्ये रुजू करून घ्या बरं का, त्यांचं कल्याण करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे इथं असं सांगितलंय की जप करा आणि विठ्ठलाचा जप करा असं सांगितलंय बरं का. विठ्ठल. अभंगात असं सांगितलेलं आहे की मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. आता ह्याच्यामध्ये असं सांगितलंय, जसे असतील तशा लोकांना तुम्ही जवळ घ्या, त्यांचं कल्याण करा. आणि ह्याच्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याचं जप केला पाहिजे. तो जप कुठला आहे, त्रिअक्षरी सोपा असा विठ्ठल नामाचा जप आहे. आणि हा विठ्ठल नामाचा जप केल्याच्या नंतर काय होतं, काय नोहे केले त्यांनी सगळंच करणार आहे तो आपल्यासाठी बरं का. काय नोहे केले एका चिंतता विठ्ठले, विठ्ठल चिंतन केल्याच्या नंतर तो तुमच्यासाठी काय काय नाही करणार आहे बरं का, सगळं करणार आहे तुमच्यासाठी. मग आता ते का चिंतन करायचे ते आपण पाहिलं अभंगामध्ये की ते सगळ्या साधनांचे हे सार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सार, सगळ्या साधनांचे जे सार आहे ना, ते भगवत प्राप्तीसाठी आपण त्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर तुम्ही याच्यामध्ये भगवत प्राप्ती पण होणार आहे आणि हा भवसिंधू जो आहे तो पण आपल्याला तरुण नेणार आहे. विठ्ठल. हा अभंगाचा सरळ आणि विस्तीर्ण अर्थ आपण आत्ता बघितला. आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे बरं का महाराज, हे कोरोनामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी बघून आलो आपण बरं का.
कोरोनामध्ये आपले जवळचे आप्तेष्ट शेजारी ओळखीचे मित्र मंडळी ह्यापैकी कोणी ना कोणी दगावले बरं का. त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे की कोरोनाच्या काळामध्ये कोणी किती श्रीमंत असला, कोणी किती शिकलेला असला, कोणी कितीही बरं का अडाणी असला, कोणी डॉक्टर जरी असला तरी त्याला काय सुट्टी मिळालेली नाही तिथं कोरोनामध्ये बरं का. त्यामुळे त्यांनी कामच दाखवलेले कोरोनाने. त्याच्यामुळे तरी आता आपल्याला जागं होण्याची गरज आहे. का जागं होण्याची गरज आहे? कारण आपल्याला आपलं मृत्यू जे आहे ते माहिती आहे का महाराज? नाही माहिती आहे. आज आपण जिवंत आहोत, आपल्याला कधी काय होईल पुढच्या क्षणाचं आपण काही हे देऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही काय केलं पाहिजे आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपला संप्रदाय किती सामर्थ्यवान आहे बघा महाराज. म्हणजे एकनाथ महाराजांनी इतक्या पूर्वी ह्या सिच्युएशन म्हणजे ह्या प्रकाराला लिहिलेले अभंग आहे. काय लिहिलंय महाराजांनी? रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध, तुमच्या नगरीचा नाही आम्हा भरवसा, उजेड पडताना गळा पडेल भागा, आपल्याला एवढंच पाहिजे यातलं. म्हणजे कसं सांगितलं त्यांनी? रात्रंदिवस मी घोकतोय तुमच्यासाठी की तुम्ही सावध राहा बरं का. कारण एकदा जर उजेड पडलाय तर तुमच्या गळ्याला फास पडेल बरं का. ह्याच्यासारखं उत्तम उदाहरण नाही. कोरोनामध्ये आपल्याला कळलेलं आहे की कधी कुठला माणूस कसा जाईल काही सांगता येत नाहीये. मग आता तुम्ही कशाला जागे व्हा म्हणतात, आता उठा सावध व्हा म्हणतात. आता कधीपर्यंत तुम्ही झोपणार आहात बरं का. आमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे सप्ताह वगैरे आपलं जे आपण हे करतोय नामस्मरण, ह्याचं कारणच तेच आहे. तुम्हाला जागं करण्याचं कारण आहे. ह्या जागं करण्याचा हेतू आहे महाराज बरं का. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तुम्ही जागं व्हा म्हणजे काय करा. आता वैयक्तिक कामं जे आहेत बरं का, सांसारिक काम आहे ते तुमच्या ऐवजी दुसरा कुठलाही माणूस असेल तरी त्याच्या मार्फत हे कामं होणारच आहेत बरं का. ते लग्न कार्य होतील, पोरांचे शिक्षण होतील, तुम्हाला त्या ह्याच्यातनं काढून दुसऱ्या माणसाला बसवा तरी पण हे कामं होणारच आहेत. मग तुमचा आमचा जन्म कशासाठी आहे? वैयक्तिक जन्माचा विचार आपण केला पाहिजे ना कधीतरी, की आपण आलोय कशासाठी, हे चाललंय कशासाठी, बरोबर की नाही. मग आता हे जर असं असतं समजा की हे आपल्याशिवाय कामं होणार नाहीत असं आहे का? असं नाही, कामं होणारच आहेत. मग आपला जन्म कशासाठी आहे? मग आपल्या जन्माचं जे आहे त्याचा विचार करण्यासाठी हा परमात्मा जो आपण करतोय सगळा अट्टहास बरं का, त्याचा आपल्याला इथं विचार करतोय आपण. विठ्ठल कबीर महाराज म्हणतात, जग में कुंभ है, कुंभ में जल है, बाहरी भीतर पानी, टूटा कुंभ जल जल ही समाना, यहू तक कठोर वाणी कबीरा, यहू तक कठोर वाणी. काय म्हणतात? तुमच्या आतमध्ये जल आहे, बाहेर जल आहे बरं का. जसं नदीमध्ये एखादा घडा पडलेला आहे, त्या घड्याच्या आतमध्ये पण जल आहे, बाहेर जल आहे. जसं एका क्षणात घडा तुटणार आहे आणि पाणी पाण्यामध्ये मिक्स होणार आहे बरं का, तसं तुमचं शरीर आहे, एका क्षणात आपला जीव जाऊ शकतो. त्याच्यामुळे आता जागं होण्याचं कारण, जागं होण्याची वेळ आहे, नामस्मरण करण्याची वेळ आहे. जसं तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये म्हणतात की मंत्र त्रिअक्षरी सोपा आहे, त्याचं नामस्मरण करा, सगळ्यांचं कल्याण होईल. त्याच्यासाठीच असे आपण जे उपक्रम आता करतोय, हा 41 वर्ष झालं, हा अट्टहास त्याच्यासाठीच आहे बरं का. नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्यासाठी आता आजपासून जो सप्ताह सुरू होतोय, नियम करा, 2 माळेचे करा, 3 माळेचे करा, जप करा बरं का. आपला इष्टदेव जो काय आहे, तुम्हाला आवडता जो देव जो काय आहे, त्या देवाचा जप करा. जप केल्याच्या नंतर नियम करा, मात्र तो पूर्ण करा बरं का. नियम असा असतो, नियम कधी अपूर्ण ठेवायचा नसतो. नियम जर केला त्याच्यासाठी छोटी छोटी नियम करावे बरं का महाराज. म्हणजे एकच माळ करा, नियम एक माळ केली ती दुसऱ्या दिवशी पण एकच करा, पण असं तुम्ही पूर्ण करा, त्याला पूर्णत्वच नाही. हे असं मध्ये आज म्हणले 108 माळा करू आणि उद्यापासून काय होत नाही, तसं जमत नसतं बरं का. त्याच्यामुळे नियम करा, पूर्णत्व असण्या. आणि त्याच अट्टहासाने आज आपण इथे जमलेलो आहोत आणि कीर्तन सेवेचा आपण हे करतोय, लाभ घेत आहोत. विठ्ठल आता वेळ झालेला आहे बरं का, बरोबर 2 मिनिटं उरलेली आहेत. आता झालेली सेवा जी आहे बरं का, तुमच्या श्रोते तुम्ही श्रेष्ठ आहात बरं का. गायक वृंद सगळ्यांच्या गुरूंच्या चरणी बरं का, विठुरायाच्या चरणी झालेली सेवा समर्पण करतो बरं का. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठोबा
तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 2 मिनिटं सगळ्यांनी डोळे झाकायचे, शांत असं भजन करूयात विठ्ठलाचं आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल